आपण गाफील राहिलो तर येणारी महापालिका निवडणूक शेवटची असेल, त्यामुळे गाफील राहू नका असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। आपण गाफील राहिलो तर पालिका हातातून गेलीच समजा असंही त्यांनी सांगितलं। मतदार याद्यांवर काम करा असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। परळमध्ये मनसेकडून कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला, त्यात राज ठाकरे बोलत होते। ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाहीत। मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका। दरम्यान राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून राज ठाकरेंवर हल्लाबोल केला जातोय। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि अमित साटम काय म्हणाले पाहूया। इमोशनल मत घेण्याचा प्रयत्न आहे, इमोशनल वातावरण तयार करून मत घेण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं, प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं। या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे। 2029चं मुंबई, 2035चं मुंबई आणि 2047चं मुंबई कसं असेल याचा जो व्हिजन आराखडा, विकसित मुंबईचा आराखडा माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला, त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे। मराठी माणूस जागाच आहे आणि मराठी माणूस खुश सुद्धा आहे, कारण गेल्या 11 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींनी ज्या प्रकारची कामं ही मुंबईकरांसाठी आणि मराठी माणसासाठी मुंबई शहरामध्ये केली, मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, सीसीटीव्ही कॅमेरा किंवा बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर जे दिलं, त्यामुळे मराठी माणूस हा उत्साहामध्ये आहे, खुश आहे। येणाऱ्या विकासाकडे, प्रगतीकडे आणि उन्नतीकडे फार मोठ्या आशेने हा मराठी माणूस हा बघतोय, आणि त्यामुळे मराठी माणसांनी ज्यांना घरचा रस्ता दाखवला त्यांना कुठेतरी भीती वाटते, आणि त्यामुळे अशा प्रकारची विधानं काही लोक करतायत।